नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, त्यामुळे ही बातमी चुकवू नका, शेवटपर्यंत पहा. पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटीचे पुरवणी बजेट मांडून त्यासाठी तरतूद केली आहे, पण मधल्या काळात कर्जमाफीच्या निकषामध्ये बदल करण्यावरूनही काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निकषामध्ये बदल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता 2029च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही सरसकट 2 लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल. पण या योजनेचा लाभ आयकरदात्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. तर आता ही माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली असून त्या प्रस्तावावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्वाक्षरी झाली आहे. तो प्रस्ताव आता राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी गेला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर प्रत्यक्षात कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. नक्कीच कर्जमाफी देण्यास थोडा उशीर झाला असला तरी तो शेतकऱ्याच्या हितासाठी भल्यासाठी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका, असेही आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचा आकडा 56 लाख आहे, तो कमी होणारा नाही. कर्जमाफीची रक्कम 36,585 कोटीवरून प्राथमिक अंदाजानुसार थेट 40,000 कोटीवर जाणार आहे. याआधी आम्ही 30 जूनची तारीख दिली होती, पण ती रक्कम बजेटमध्ये होती. त्यानंतर त्यावर राज्यपालांची सही होणे आवश्यक होते. कदाचित पुढच्या 1-2 दिवसात त्यावर सही होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की ऑगस्ट महिना उजाडणार नाही. याच महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असा ठाम विश्वास कृषी मंत्र्यांनी केला आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.